आणि हा अनुभव मंडप फार मोठ्या प्रमाणात तिथं झालेला आहे बसव कल्याण इथं. त्याचं लोकार्पण आहे. माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पण त्या कार्यक्रमाला येणार आहे आणि एकाच वेळेस 1,96,000 लिंगायत बांधव इष्टलिंग पूजा करणार आहोत. त्यात हा ग्रीनिज रेकॉर्ड मध्ये हा रेकॉर्ड होईल. इतका मोठा कार्यक्रम ते त्या ठिकाणी होणार आहे. तर संभाजीनगर शहरात आणि महाराष्ट्रातून 1 लाख लोकांच्या वर ह्या ठिकाणी 1 लाख लोकांच्या वर ह्या ठिकाणी घेऊन जाणार आहोत. महाराष्ट्रातून संभाजीनगरमधून 25,000 लोक त्या ठिकाणी लिंगायत बांधव आम्ही इष्टलिंग पूजेला घेऊन जाण्याचा मानस आमचा आहे. त्या दृष्टीने क्षत्रिय समितीची प्रत्येक ह्याच्या जिल्ह्यामध्ये कमिटी तयार करायची होती. त्या दृष्टीने आज ही बैठक झालेली आहे आणि या बैठकीमधून पूर्ण संभाजीनगर जिल्हा प्रत्येक तालुक्यातील लिंगायत लोक या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी समिती गठन केलेली आहे. त्या समितीचा आज कार्यक्रम झाला. ओके, धन्यवाद. 5 वर्षापासून ते काम करीत आहे. त्या क्षेत्र समितीच्या वतीने 2027च्या डिसेंबरमध्ये त्याच्या उद्घाटनाच्या सोहळ्याच्या संदर्भात बसव भारत उत्सव आम्ही आचरण करीत आहोत. बसव भारत उत्सव ह्याच्यासाठी आचरण करीत आहोत की या उत्सवामध्ये जवळपास 10 ते 15 लाख लोक येण्याची अपेक्षा आहे आमची. कारण त्या काळामध्ये एका काळामध्ये 12व्या शतकात बसव कल्याणमध्ये एक वेळी बसव कल्याण प्रधानमंत्री असताना 1,96,000 शरणं तिथे जमले होते. त्या काळातले 54 राष्ट्र होते. ते जमून लोककल्याणाचं काम तिथे केले, नवधर्म देण्याचं काम तिथे केलं. तर त्या कामाचा पुनरावृत्ती व्हावं आणि पुढे 21व्या शतकामध्ये ते वाढत जावे हे ह्याच्यासाठी की 21व्या शतकामध्ये आज समाजाला आणि देशाला जगाला जे समस्या आहेत त्या समस्याला समाधान बसव तत्व आणि बसव धर्मामध्ये आहे. म्हणून त्याचं पुनरुज्जीवन व्हावं या दृष्टिकोनातून ह्या बसव भारत उत्सव आचरण करण्यात येत आहे. आणि त्याच्या अनुषंगाने 5 दिवसाचा कार्यक्रम राहणार आहे. त्याच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं होणार आहे युवा पार्लिमेंट. जसं अनुभव मंडपामध्ये त्या काळातलं पार्लिमेंटमध्ये 770 अमरगण म्हणजे त्याचं मेंबर ऑफ पार्लिमेंट होते. त्यांनी एकत्रित बसून त्या काळातलं समाजाचं देशाचं समस्याचं समाधान काढली होती आणि ते आध्यात्मिक आणि लौकिक तत्वावर आधारित ते होत्या आणि ते जे समस्या काढली होती आजच्या जगाला देखील ते अत्यंत उपयोगी आहेत हे आमचे सर्वांचं अंडरस्टँडिंग आहे. म्हणून ते त्या पार्लिमेंटचं उद्घाटन व्हावं त्याच विचार अजूनही पुढे यावं म्हणून हे एक त्याचं पुनरुज्जीवन करण्याचं करतोय ते पार्लिमेंट. सर, या 5 दिवसाच्या कार्यक्रमात श्रद्धाळू युवक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी कोणते प्रमुख उपक्रम आणि आकर्षण असणार आहेत? प्रमुख पहिला आकर्षण हा युवा पार्लिमेंट राहणार आहे. देशातले सर्व राज्याचे त्याच्यामध्ये युवाशक्ती येणार आहे, जमणार आहे. त्या युवाशक्ती चर्चा करतील, त्यांना मार्गदर्शनही होईल. प्रेझेंट हा कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते समोर ठेवून वचन साहित्याचा जो प्रॉब्लेम होती त्या कॉन्स्टिट्यूशन समोर ठेवून याच्यातल्या उपयोगी काय काय तत्त्व पडलेले आहेत त्याचं त्यांच्यामध्ये जाणीवता आणण्याचा प्रयत्न तिथे करण्यात येईल. आणि त्याच्यासाठी संपूर्ण कल्याण कर्नाटक म्हणतो जे नॉर्थ कर्नाटक त्याबरोबर मराठवाड्याच्या अनेक जिल्ह्यातल्या युवा शक्तीला तिथे बोलून त्यांना त्याचं अवगत करून देण्यात येईल. हे विद्यमान पार्लमेंट आणि विद्यमान कॉन्स्टिट्यूशन हे सध्याच्या घडीला मग फेल्युअर झालं का की जे तुम्हाला 12व्या शतकातल्या सगळ्या धर्माच्या आधारावरती जे संविधान तुम्हाला निर्माण करायचं आहे? नाही, ते फेल्युअर झालेली नाही आहे. सध्याचं कॉन्स्टिट्यूशन आहे. ह्याच्यातले तुम्ही ह्युमन राईट्स जाणता ना, मानवी हक्क जे म्हणतात त्याच्यात 44 हक्क आहेत. 44चे 48 हक्क आहेत. त्याच्यातले 32 जे हक्क जे आहेत ते शरण साहित्यातले वचन साहित्यातले महात्मा बसव शरणचं साहित्यातलं आणि अजूनही काढलं तर पूर्ण कॉन्स्टिट्यूशनची जे बेस आहे तो बेस वचन साहित्यात आहे. म्हणून ते एकमेकाला कॉन्ट्रडिक्टरी नाही किंवा हे फेल्युअर आहे असं नाही. प्रत्येक वेळेला त्याच्यातून काही ना काही सुधार करावा लागतो, इम्प्रूव्ह करावा लागतो. म्हणून वचन साहित्याचं त्याला जोड कसं होत आहे का आणि अनुभव मंडपाचा जोड ह्या कॉन्स्टिट्यूशनला किंवा आपल्या नॉर्मल जीवनामध्ये कुठे वापरता येत आहे का त्याचं जाणीवता सर्वांना आणून देण्याचा उद्देश आहे. अनेक वेळा संविधानामध्ये संशोधन झालेलं आहे
मग आपल्याला या संविधानामध्ये काही लटून आपल्याला वाटत असेल तर आपण त्याच्या संविधानमध्ये हे करून त्याच्यामध्ये आपण ते ॲड करू शकता ना नवीन गोष्टी. नाही, हे संविधान तरी आहेच, अमेंडमेंटची फॅसिलिटी त्याच्यामध्ये आहे आणि अमेंडमेंट करत असताना जो योग्य वस्तू आहे तोच घेऊन त्याच्यामध्ये अमेंड करावा लागतो. म्हणून हा वचन साहित्यामध्ये असे कमी जे आहेत त्याला अनेककडे उत्तर तुम्हाला दिसतील त्या वचन साहित्यामध्ये. ते अडॉप्ट जर केला तर मग परिपूर्ण कॉन्स्टिट्यूशन होऊ शकतो तसं तत्वावर आधारित आणि हा आदरणीय बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांच्या तत्वावर आधारित कॉन्स्टिट्यूशन होऊ शकतो. संविधान जगानं मान्य केलेलं आहे आणि अप्रतिम संविधान आहे की जगाचं पितामोत्सव आहे. याच्यामध्ये आपल्याला कमी पण वाटतो का? नाही, अजिबात नाही वाटत. उत्कृष्ट कॉन्स्टिट्यूशन आहे, पण काही कारण दोष आहे. इकडं अल्पसंख्याक नोंदणी करतील का? उद्देश असा आहे, इम्प्रूव्हमेंट आहे. आता जे आहे त्याच्यावर एक्सपर्ट जे आहेत इम्प्रूव्हमेंट ते करतात ना, ज्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करायची ना तर कॉन्स्टिट्यूशन एक्सपर्ट वगैरे ते काम करू शकतात. आपण धर्माच्या आधारावर ह्या करण्याची गरज. त्याला आम्ही वचन साहित्य जोडतोय, धर्म जोडत नाही. वचन साहित्य जोडतो. वचन साहित्य अत्यंत वैज्ञानिक ज्ञानाधारित साहित्य आहे.